वेलकम बॅक टू विनया भटक्या. आपण आलेलो आहे लोणावळ्यामध्ये. माझ्या मित्राचं एक घर आहे इकडे आणि त्या घरामध्ये आम्ही मित्राच्या घरामध्ये फिरण्याकरता आलेलो आहे. तर बघा ही त्याची दिसते, ही सोसायटी आहे, त्यांच्या बंगलो सोसायटी आहे. ही गाडी उभी आहे त्याची आणि हे मागे सगळं बंगलो सोसायटीमध्ये आम्ही राहतो आहे. इथे क्रिकेट करता पण खेळण्याकरता केलेलं आहे. छान अशी सोसायटी ठेवलेली आहे ह्या लोकांनी. काल रात्री आम्हीसुद्धा फिरायला गेलो होतो. इथे अतिशय सुंदर असं हे जैन टेम्पल आहे आणि नारायणी धाम, ते पण आम्ही रात्री बघितलं. लाईटमध्ये तर अतिशय सुंदर दिसतो. तर आपण त्याचे व्हिडिओ आता बघू. पण त्याच्या अगोदर लोणावळ्याचं वेदर अतिशय सुंदर आहे. जवळजवळ 13 डिग्री टेम्परेचर रात्री होता. साधारण 12:30-1च्या सुमारास मी बसलो होतो गप्पा मारत. एक 13-1 डिग्री टेम्परेचर आणि आता सकाळी दिसते ते 17-18 डिग्री टेम्परेचर आहे. फारच सुंदर अशी वेदर आहे इथे लोणावळ्यामध्ये. तर आपण चला आता बघूया नारायणी धाम आणि जैन टेम्पल. अतिशय सुरेख असं जैन टेम्पल केलेलं आहे. रात्रीचं शूटिंग आहे. बघू, दिवसा जमलं तर दिवसा आपण जाऊन येऊ आणि ते तुम्हाला पण दाखवेल. छान असं हे टेम्पल बांधलेलं आहे. हा जैन धामचा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्स पण किती छान आहे. हे बघा, काही फोटोग्राफ्स दिवसा घेतलेले फोटोग्राफ्स आहेत. सगळं संगमरवरी दगडावर व्हाईट मार्बलवर बनवलेलं हे असं सुंदर टेम्पल आहे. आम्ही संध्याकाळी 6:30-7च्या सुमारास गेलो तेव्हा अख्ख्या मंदिराला सुंदर असं लाईटिंग केलं होतं. ही जी दिसते ही पार्किंग प्लेस आहे आणि उजव्या हाताला जी बिल्डिंग दिसते ते जैन लोकांकरता गेस्ट हाऊस आहे. सुंदर असं हे गेस्ट हाऊस आहे. आतमध्ये सगळ्या सुखसोयींनी असलेले आहे हे गेस्ट हाऊस आहे. पार्किंगची जागा पण बघा किती मोठीच्या मोठी अशी पार्किंगची जागा आहे. सगळीकडे स्वच्छता फारच छान आहे. आणि आता आपण जातो आहे ते तिथे छोटी मंदिरं आहेत, अशी 4-5 मंदिरं आहेत ती बघण्याकरता. आणि हा व्ह्यू दिसतो आहे, हा मंदिराचा व्ह्यू बघा संध्याकाळचा काय सुंदर आहे. हे जे आपल्या उजव्या साईडला डाव्या साईडला दिसते हे बघा, हे मंदिर आहे आणि उजव्या साईडला ही छोटी अशी मंदिर आहेत. ती सुद्धा अशी जे सुंदर केलेली अशी मंदिर आहेत. त्याच्यावर बांधकामवर कोरीव काम बघा, किती सुंदर कोरीव काम आपल्याला दिसतंय. फार छान असं कोरीव काम. आणि रात्रीच्या संध्याकाळच्या वेळी तर लाईटिंगमध्ये अतिशय सुंदर असं हे मंदिर दिसतंय. हे पण बघा किती छान असं केलेलं आहे हे. आणि इथून सुद्धा हा व्ह्यू बघा. खाली ग्राउंड फ्लोअरला एक सभागृह आहे मोठं आणि फर्स्ट फ्लोअरला आहे आणि सेकंड फ्लोअरला पण मला वाटतं आहे. पण खांबावरचं तुम्ही जर हे बघितलं नक्षीकाम, अतिशय सुंदर असं नक्षीकाम आहे. आता आपण ग्राउंड फ्लोअरच्या सभागृहामध्ये जाऊ. बघा किती सुंदर व्यवस्थित स्वच्छता पण अप्रतिम स्वच्छता आहे आणि सगळं मार्बलमध्ये असं रेखीव कोरीव काम केलेलं दिसतंय. छानच असं हे मंदिर आहे. तुम्ही लोणावळ्याला जाणार असाल तर नक्कीच दिवसा पण या मंदिराला भेट द्या आणि संध्याकाळचे जेव्हा लाईटिंग असतं तेव्हासुद्धा या मंदिराला नक्कीच भेट द्या. काय छान आहे बघा. फार सुंदर असं ठेवलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वरती नेमप्लेट पण दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला सगळी कल्पना येईल की कोणाची मूर्ती आहे. अशी नेमप्लेट पण वरती लावलेली आहेत प्रत्येक ठिकाणी. हे बघा किती छान आहे, फारच सुंदर आहे. आता आपण हे बघून झाल्यानंतर ग्राउंड फ्लोअरचं जे सभामंडप आहे
तेथे जाऊया. या मंदिराला जयानंद धाम असे म्हणतात आणि हे जे मंदिर आहे ते लोणावळ्याजवळील वर्सोली येथे असलेलं एक शांत आणि सुंदर जैन तीर्थ आहे. आणि हे जे धाम आहे हे 20वे जैन तीर्थकार श्री मुनीसुव्रत स्वामी यांना समर्पित केलेलं आहे. हे जे स्थान आहे हे जैन भाविकांसाठी भक्ती आणि चिंतनासाठी एक शांततापूर्ण अशी ही जागा आहे. इथे राहण्याकरता आपण भाविकांसाठी फार उत्तम सोय केलेली आहे, ज्यात 2 आणि 4 बेडरूमच्या अशा AC खोल्यांचासुद्धा समावेश आहे. भाविकांना इथे भोजनशाळासुद्धा असून इथे सात्विक जैन जेवणसुद्धा दिलेलं जाते. मंदिरात दर्शनासाठी जर सिनियर सिटीजन असेल तर त्यांच्याकरता लिफ्टची सुद्धा सुविधा आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा फर्स्ट फ्लोअरला जाण्याकरता अतिशय सोयीस्कर असे फॅसिलिटीज दिलेल्या आहेत. तुम्ही मंदिराच्या जर परिसरात स्वच्छता आणि आता आपण बघतोय ते ग्राउंड फ्लोअरचं किती सुंदर आहेत बघा. इथे प्रत्येक ठिकाणी नावाची नावं पण लिहिलेली आहेत. इथूनचं जे कलाकुसर आहे ती खरंच बघण्यासारखीच आहे. किती व्यवस्थित असं हे कोरीव काम केलेलं आहे. जनरली आपण हे कोरीव काम 15व्या शतकात किंवा 16व्या शतकात तेव्हाच्या कारागिरांनी केलेले हे कोरीव काम आहे. त्याच प्रकारचं हे कोरीव काम इथे मार्बल संगमरवरी दगडामध्ये, व्हाईट संगमरवरी दगडामध्ये हे केलेले आहेत. आणि इथूनच्या त्या मूर्ती पण बघा किती सुंदर अशा मूर्ती आहेत. खरंच बघण्यासारखं असं हे टेम्पल आहे. आणि इथे सिनियर सिटीजन असतील किंवा ज्यांना चालता येत नसेल तर तिथे व्हीलचेअर वापरण्यासाठी सुद्धा असं सोयीस्कर एंट्रन्स आहे, पार्किंग पण आहे आणि इथे टॉयलेट्ससारख्या सुद्धा फॅसिलिटीज, अतिशय सुंदर अशा फॅसिलिटीज दिलेल्या आहे. या मंदिराची तुम्ही जर वास्तुकला आणि संगमरवरी काम बघितलं तर अप्रतिम असं हे काम केलेलं दिसतंय आपल्याला. आणि खरंच प्रत्येकाने इथे येऊन जी कलाकारांनी इथे जे काय कोरीव काम केलेलं आहे हे खरंच अतिशय बघण्यासारखं आहे. आणि हे जे हे धाम आहे हे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्याच्या दुसऱ्या एक्झिटच्या जवळच आहे. त्यामुळे तुम्हाला जर मुंबईवरनं यायचं असेल तर तुम्ही एक्सप्रेसवेचा सेकंड एक्झिट जो लोणावळ्याचा आहे तो घ्या. पुण्यावरनं येताना तर काही प्रॉब्लेमच येणार नाही. तर त्यामुळे तुम्हाला जर इथे यायचं असेल जैन बांधवांना तर हे सगळ्या बांधवांना तर सगळं हे माहीतच आहे. पण जे जैन नाही आहेत आणि ज्यांना इथे यायचं आहे त्यांना हे सांगतोय की एक्सप्रेसवेवरनं कसं यायचं. आता आपण आलो आहे ते फर्स्ट फ्लोअरला लिफ्टनीच आलो आहे आणि वरती पण लाईटिंग बघा काय अप्रतिम असं हे लाईटिंग केलेलं आपल्याला दिसतंय. दिवसा आम्हाला जायला वेळ नव्हता पण कधीतरी एकदा दिवसा जाऊनसुद्धा हे बघण्यासारखं आहे. हे मंदिर तुम्ही सकाळी आणि दुपारी जाऊन बघू शकता, कारण दुपारच्या वेळेस मला वाटतं खूपच ऊन असेल त्यामुळे मार्बलसुद्धा खूप तापत असेल आणि इथे आपल्याला चप्पल किंवा काही घालून जाता येत नाही. शक्यतो इथे जाताना व्यवस्थित ड्रेस कोड करूनच तुम्ही इथे जा, कारण हे एक आध्यात्मिक असं ही जागा आहे. त्यामुळे त्या वास्तूचं मान आपण राखला पाहिजे. शॉर्ट्स किंवा असे घालून न गेलेलंच चांगलं. रात्रीच्या वेळी हे ब्ल्यू लाईट सोडलेले आहेत ते पण बघा किती अप्रतिम असे दिसत आहेत. स्टेअर केस जी केलेली आहे फर्स्ट फ्लोअरला सेकंड फ्लोअरला जाण्याकरता तीसुद्धा अतिशय उत्तम अशी हे आहे. इथून जर पत्ता बघितला तर ॲड्रेस आहे वर्सोली लोणावळा आणि मंदिर
दररोज सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत भक्तांकरता दर्शनाकरता खुले असतं आहे. त्यांची एक वेबसाईटसुद्धा आहे. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही थोडीफार त्याची माहिती घेऊ शकाल आणि राहण्याचं असेल तर ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता. मला वाटतं हे ऑनलाईन राहण्याकरता फक्त जैन लोकांकरताच आहे. मला काय एक्झॅक्ट माहीत नाही, पण तुम्ही चेक करून घ्या. कारण इथे जे येतात लोक ते सुद्धा मोस्टली जैन येतात. जैन बांधव आपले येतात सगळे आणि बाहेरचे टुरिस्टसुद्धा येतात. माझं तर सजेशन आहे, तुम्हाला जर लाईटिंग आणि जर मंदिर व्यवस्थित बघत असेल तर हिवाळ्यात जेव्हा सनसेट संध्याकाळी 6 वाजता जातो तर तुम्ही साधारण 5 वाजता या, म्हणजे लाईट नसतानासुद्धा तुम्हाला बघता येईल आणि संध्याकाळी 6 वाजता लाईटिंग झाल्यानंतर परत तुम्हाला इथे येऊन हे मंदिर व्यवस्थित बघता येईल. हे बघा किती छान दिसते. आम्ही फर्स्ट फ्लोअरला आहे आणि इथे कुठलं तरी एक फंक्शन पण चालू होतं. मोठं लग्नाचं फंक्शन होतं का काय माहीत नाही, पण त्यांचं पण चालू होतं. आणि हे कोरीव काम बघा, किती अप्रतिम कोरीव काम आहे. अगदी परफेक्ट कोरीव काम केलं दिसतंय. कुठून हे सगळं आणलं हे मला माहीत नाही. आपण त्याची माहिती वेबसाईटवर असेल तर नक्कीच तुम्ही वाचून जा. बघा ना किती छान असं हे खांबांवर कोरीव काम आहे. म्हणजे असं कुठेही तुम्हाला दिसत नाही की असं व्यवस्थित केलेलंच एक काम दिसतंय. हा पण मंडप बघा किती छान केलेला आहे. वरची गॅलरी फर्स्ट फ्लोअरवरनं तुम्ही जेव्हा बघताय, काय छान आणि खरंच अप्रतिम असं हे मंदिर आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा नक्कीच जा. तेव्हा संध्याकाळी लाईटिंग दिसतं. पार्किंगच्या इथनं पण बघा किती छान असं हे मंदिर उठून दिसतंय. पार्किंग करता पण सगळी व्यवस्था अप्रतिम व्यवस्था केलेली आहे. आम्ही गेलो तेव्हा फार जास्त अशी गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला मंदिर अगदी व्यवस्थित बघता आलं. आणि पार्किंगच्या इथून तुम्ही उभे राहतात तेव्हा तुम्हाला हे छान असं दिसतं. खाली पण बघा किती व्यवस्थित फ्लोअर किंवा जो धक्के बांधलेले आहेत असे बॅरिकेड असे आपण म्हणतो त्याला, ते पण किती कोरीव रेखीव कामाने केलेले आहेत. ही जे खाली ग्राउंड फ्लोअरला मंदिर आहेत ही सुद्धा बघा किती छान दिसत आहेत. आणि इथे हे फंक्शन चालू होतं त्यामुळे त्यांचे पण काहीतरी फोटोग्राफी आणि हे चालू होतं सगळं. फर्स्ट फ्लोअरवरनं खाली येण्याकरता सुद्धा असे हे जिने केलेले आहेत. म्हणजे आपण जेव्हा राजस्थानमध्ये जातो तिथे जे पूर्वीची राजे राजवाडे असतात त्याच धर्तीवर केलेलं हे दिसतंय. पण हे मॉडर्न युगामध्ये केलेलं आहे आणि ती जी होती ती 15व्या-12व्या शतकात केलेली कामं होती. आता तसं बघितलं तर कारागिरांना पण खूपच फॅसिलिटीज आहेत, पण तरीसुद्धा जे वर्कमनशिप आहे, फिनिशिंग टच जो आहे तो अप्रतिम आहे. चप्पल काढण्याकरता पण इथे जागा छान दिलेल्या आहेत. आणि आतमधलं जे मंडप बघा, हे झुमरू किती छान आहे. आणि त्याच्यावर सुद्धा नक्षीकाम बघा किती सुंदर असं हे नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे तुम्ही जेव्हा आतमध्ये शिरता मंदिरात तेव्हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे असं हे कोरीव काम दिसतील. आणि जर तुम्हाला खरंच त्याच्यातली आवड असेल बघण्याची तर तुम्हाला 2-2.5 ताससुद्धा इथे कमी पडतील. छान अशी व्यवस्था पण आहे. वरती पण बघा किती, आणि प्रत्येक डिटेल मायन्यूट डिटेल्स असे वर्कआउट केलेले आपल्याला दिसत आहेत की कुठेही असं प्रपोर्शन बिघडलेलं दिसत नाही आहे. खांबांवर पण बघा
जे काय केलेलं आहे वरती नावं पण सगळी छान अशी नावं पण लिहिलेली आहे. त्यामुळे आता मला ह्या सगळ्या गोष्टीची जास्त माहिती नाही आहे, पण तुम्ही जर तिथे जाणार असाल तर नक्कीच थोडीफार तुमच्या मित्र एखादा जैन असेल तर त्याच्याकडनं नक्कीच याची थोडीफार माहिती घेऊन जा. म्हणजे तुम्हाला थोडंसं ह्याच्यामधलं महत्त्व काय आहे, कशाकरता बांधले हे टेम्पल, ह्याच्याबद्दलची सुद्धा छान अशी माहिती मिळेल. मन प्रसन्न होतं आणि थंडीचे दिवस असल्यामुळे आणि संगमरवरी जो मार्बल आहे तो अजून थंड होतो, त्यामुळे इथे बरंचसं गारवासुद्धा छान असा होता. बघा किती छान असे या मूर्तीसुद्धा केलेल्या आहेत. अगदी प्रसन्न होतं मन तुम्ही जेव्हा आतमध्ये जाता. तर शांतता पण खूप असते. कोणी जास्त कुठे असं मोठमोठ्याने बोलताना आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे तो एक प्रकारचं आपल्याला मनात मन प्रसन्न होऊन जातं. छान आहे हे मंदिर आहे. नक्कीच तुम्ही जर लोणावळ्याला जाणार असेल तर हे पण मंदिर म्हणजे धाम बघा. आता ह्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत ते नारायणी धाम. त्याचासुद्धा व्हिडिओ आपण नंतर टाकू. पण हाच व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, कारण मग इतकं सुंदर हे दरवाजा पण बघा, लाकडी दरवाजावर पण केलेलं कोरीव काम बघा, किती छान आहे. अति अप्रतिम असं हे स्किल वर्क आपल्याला केलेलं दिसतंय. आणि लाईटिंगमध्ये तर अतिशय सुंदर आहे. तुम्ही जेव्हा आतमध्ये शिरता तेव्हासुद्धा पायरी बघा, ही काय अशी सुंदर केले. आपल्याला तिथे पाय ठेवायला सुद्धा काही काही वेळेला भीती वाटते. इतकं सुंदर कलाकुसर केलेली या प्रत्येक खांबावर किंवा वरांडा आपण बोलतोय तो वरांडासुद्धा आपण बघा किती छान असा ठेवलेला दिसतोय. हे कोरीव काम बघा, अगदी तुम्ही मायन्यूटली बघितलं तर छान दिसेल. आणि वरनं ही पार्किंग प्लेस आहे, समोर ते राहायचं त्यांचं जागा आहे. छान आमचं ही व्हिजिट झाली. माहिती नक्कीच तुम्ही इथून घेऊन जा. आणि हे समोर दिसतंय हा तुमचा एंट्रन्स दिसतोय. आम्ही तिथून निघालो आणि तुमच्या लेफ्ट हँड साईडला सुद्धा इथे जे प्रसाद आहे, या प्रसादाकरता हे भोजनालय आहे. मला वाटतं काही पैसे घेऊन उत्कृष्ट जैन फूड तुम्हाला दिवसात इथे मिळतं. जवळजवळ मला वाटतं 200-300 लोकांच्या बसण्याची सुद्धा सोय असेल. तर छान असं हे झालं. तर असं होतं आमचं हे व्हिजिट. आजूबाजूला ग्रीनरीसुद्धा छान केलेली दिसते. तर अशी होती आमची ही व्हिजिट. सो थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि जर आपण लोणावळ्याला जाणार असाल तर नक्कीच वेळ काढून या मंदिराला भेट द्या.